आमदार राजेश पवार साहेबांचा मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो। देश का नेता कैसा हो, थोड़ा इकडे वाचा, गाडीची लाईट पडते, थोड़ा कैसा हो। मायगाव विधानसभा मतदारसंघ का नेता मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जगामधील सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी बहुमताने या देशामध्ये नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा पुन्हा एकदा एनडीए आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि 1962च्या नंतर नरेंद्रभाई मोदी 3 वेळेस मुख्यमंत्री
आणि तिसरी वेळेस पंतप्रधान होण्याचं काम, या भारत देशामधलं क्रांतिकारी काम करण्याचं काम नरेंद्रभाई मोदी यांनी केलं। आणि या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, आमच्या सर्वांचे लाडके नेते राजेंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून या नायगाव विधानसभा मतदारसंघातील झालेली विकासाची कामं आणि गोरगरीब जनतेला सोबत घेऊन चालणारे हे नेतृत्व यांच्या माध्यमातून आज दिल्लीचा तख्त महाराष्ट्रापासून गाजला। आणि या दिल्लीचा तख्त हलवत असताना नरेंद्र मोदी यांना भरभरून शुभेच्छा देण्यासाठी जगातील सर्वच पंतप्रधान, जगातील सर्वच राष्ट्राध्यक्ष या शपथविधीला दिल्ली येथे आले। त्या सर्वांचंही नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं नवीन मंत्रिमंडळ, नवीन पंतप्रधान यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत आमदार साहेबांच्या वतीनं करण्यात येतं। जय हिंद, जय महाराष्ट्र। नरेंद्र साहब तुम आगे बढ़ो, नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो, भारतीय जय श्री राम। देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो। जय श्रीराम। 14 वर्ष वनवास सहन करून रामराज्य उभे करणारे प्रभू श्रीराम आपल्याला आठवतात। मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे मंदिर अयोध्यामध्ये उभारून भारताचे लोकप्रिय पंतप्रधान, भारताला भारताची संस्कृती आणि भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणारे आदरणीय नरेंद्र साहेबांना माझा कोटी कोटी प्रणाम। आज 9 जून या दिवशी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी या पक्षाचे कार्यकर्ते सर्वांनी मिळून आदरणीय मोदी साहेबांना कोटी कोटी अनंत भव्य शुभेच्छा देतो। आणि तसेच या नायगावमध्ये आनंद उत्सव साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला आणि तसेच केंद्रीवार चौक येथे पण फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला। आणि तसेच विशेष म्हणजे आज तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदींनी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे। आणि तळागाळातील सर्वसामान्य महिलांना आकाशाला गवस घालण्याची पुन्हा एकदा संधी प्राप्त झालेली आहे असे मला वाटते। आणि तसेच आदरणीय मोदी साहेबांनी शपथविधी करण्याच्या अगोदर सर्व दिल्लीतील राजघाट येथील महात्मा गांधी येथे त्यांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आणि अटल बिहारी वाजपेयी यांचाही आशीर्वाद घेऊन आणि तसेच भारतातील वीर जवान यांना नतमस्तक होऊन त्यांनी शपथविधीला सुरुवात केलेली आहे आणि तो पूर्ण पण झालेला आहे। आणि तसेच आम्हाला अभिमान आहे की मोदी साहेबांसारखे नेते आमच्या भारताला पंतप्रधानमधून तिसऱ्यांदा लाभलेले आहेत। आणि पुन्हा एकदा आम्ही सर्व नायगावमधून भारतीय जनता पार्टी पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोदी साहेबांना पुन्हा पुन्हा शुभेच्छा देतो। पुढील कार्यास कोटी कोटी शुभेच्छा। आदरणीय राजेश पवार साहेब आणि आमच्या लाडक्या नेत्या रंगरागिनी पूनमताई पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे आमचा जल्लोष